मुंबई गोवा हायवेवर पहाटे चिपळूण घाटकोपर बसला भीषण आग. अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, प्रवासी नसल्यानं जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावर 23 मे रोजी पहाटे एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. पशुसंवर्धन कार्यालयासमोर अंतोरे फाटा इथं पहाटे 5:20 MH03 EG 9277 क्रमांकाच्या बसनं अचानक पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस चिपळूणहून घाटकोपरकडे जात होती. सुदैवानं आगीच्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. चालक व वाहक सुखरूप आहे. आगीची माहिती मिळताच पेन नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीचं कारण अस्पष्ट, तपास सुरू. आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पेन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करतात. पहाटेच्या वेळी वर्दळ कमी असल्यानं व बसमध्ये प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरली आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.